नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर आमची गाय झालेली आहे प्यायला की लगेच अशी शेपूटवर करते, कळाली का? शेपूटवर करते। कळाली बघा, लगेच शेपूटवर करते। गाईचा गाभण काळ हा 9 महिने 9 दिवस असतो। कधी कधी दिवस भरण्याच्या आत पण तिला वासर होतं, कधी कधी दिवस भरून सुद्धा होत नाही, मग डॉक्टर बोलावं लागतो। तिला आता सध्या कळ आलेली आहे, त्यामुळे शेपटीवर करते। फिरती गोल गोल। पायाले आई मला तू सोड ना, मला जोर नाही लागतो। झालं झालं, अयो लय भारी काय झाली। जाय उठ, हाय एक हाय 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 एक ना उठ, चाटा लावायचं। तू वाडाचा बळास काय कार झाली, कार झाली। जार पडल तिथे, जार पडलाय लय लवकर झाली, पण हिने जास्त वेळ नाही लागणार, म्हणजे लागला नाही त्याचं 5-6 तास वाट बघावं लागेल। आता आपली गाय झालेली आहे मोकळी, ही चाटते बघत। कसं वासरू झालंय आमचं, मला नक्की कमेंट्स करून सांगा। म्हणजे चाटून एकदम स्वच्छ करून टाकी, नाही ना? तोंड लय भारी झालं, हे बघ किती बारीक आहे तोंड। मारीन तुला। तर शेतकरी मित्रांनो, तर मी मागे एक व्हिडिओ बनवला होता की म्हैस वेल्यानंतर घ्यायची काळजी। सेम तसंच आम्ही गाय वेल्यानंतर पण आम्ही तीच काळजी घेतो जी आम्ही म्हशीच्या वेळेस घेतली होती। तर गाईचं नॅचरल पद्धतीने आपण चार बाहेर पडण्याची वाट बघणार आहे, आणि पुन्हा गाईला काही सलाईन आणि काही कॅल्शियमचे इंजेक्शन आपण डॉक्टरांकडून घेणार आहे। आणि गाईचा किंवा म्हशीचा नॅचरली पद्धतीने चार बाहेर पडण्यासाठी गाईला भरपूर आपण कुट्टी घालायची, चारा घालायचा, पेंड घालायची, तिला पाणी पाजायचं, जेणेकरून गाईचं पोट फुगेल आणि मग ती नॅचरली जार बाहेर टाकेल। तर आपण पाहू वाट बाहेर पडायची। आता गाईच्या बाळातपणामध्ये गाईची जी झालेली, त्यामुळं आपण तिला कॅल्शियमचे इंजेक्शन तर आपण घेणारच आहे। बाजरीला आपण आपण आपल्या गाईला 1 किलो गूळ सकाळ आणि संध्याकाळ तो पाण्यात विरघळून तो आपण आपल्या गाईला पाजणार आहे, जेणेकरून गाईला ताकद येईल थोडीशी। आणि 1 किलो बाजरी सकाळी आणि 1 किलो बाजरी संध्याकाळी गरम पाण्यामध्ये शिजवून ते गार करून आपण आपल्या गाईला घालणार आहे, जेणेकरून गाईला दूध फुटण्यास मदत होईल। आणि त्याचबरोबर कुट्टी तर सकाळ संध्याकाळ जर कुट्टी असतेच गाईंना, आणि तिला पेंड आणि भुस्सा दोन्ही पण आपण आजपासून तिला चालू करणार आहे, जेणेकरून आपल्या गाईचं दूध पण वाढेल। आणि गाईच्या वासराला तर ही आम्हाला झालेली कालवड सकाळी 7 वाजता झालेली आहे। तर कालवडीला आपण सकाळी 2.5 लिटर दूध आणि संध्याकाळी 2.5 लिटर दूध आपण पाजणार आहे। असं आपण 3 महिन्यानंतर, म्हणजे ते 3 महिन्यापर्यंत आपण पाजतो दूध। त्यानंतर आपण तिला चारा खाण्यास सुरुवात करतो कालवडीला, आणि चाऱ्यासोबत आपण पेंड पण तिची स्टार्ट करणार आहे। तर अशी आपण आपल्या गाईची आणि गाईच्या वासरांची काळजी घेणार आहोत। तर शेतकरी मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे, आमची सकाळी गाय विली, आम्ही 6 तास वाट पाहिली जार नॅचरली पद्धतीने बाहेर पडण्याचा, पण तो काही जार काय बाहेर पडला नाही। तर आम्ही आमच्या डॉक्टरांना कॉल करून विचारलं की जार काय अजून काही बाहेर पडला नाही, तर त्यांनी आम्हाला हे औषध सांगितलं आहे, हार्मोटोन नावाचं। म्हटले तर हे औषध जर आपण गाईला पाजलं तर गाईचा जार लवकर बाहेर पडतो। शक्यतो गाय व्यायच्या आधीच पाजायचं म्हटले ते। यामध्ये मेन्शन केलेलं आहे, वेटरनरी नॉट फॉर ह्युमन यूज, फॉर ॲनिमल ट्रीटमेंट ओनली। तर याची प्राईस फक्त आहे 214 रुपये।
आणि हे 450 ml चं आहे. की बघा त्यांनी चित्र आहे त्याचे. तर हे गाय, म्हैस, शिळी, मेंढी आणि घोडा यांच्यासाठी पण चालतं, म्हणजे यांना आपण यूज केलं तरी पण चालतं. नेमकं असं झालं की माझे मिस्टर हे मेडिसिन आणायला मेडिकलमध्ये गेले आणि नेमकं तेवढ्यामध्ये आमच्या गाईचा जार पडला. ही बॉटल अजून यूज केली नाही, म्हटलं जर पुढच्या वेळेस काम येईल. तर शेतकरी मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे, आमची सकाळी गाय विली, आम्ही 6 तास वाट पाहिली जार नॅचरली पद्धतीने बाहेर पडण्याचा, पण तो काही जार बाहेर पडला नाही. तर आम्ही आमच्या डॉक्टरांना कॉल करून विचारलं की जार अजून काही बाहेर पडला नाही. तर त्यांनी आम्हाला हे औषध सांगितलं आहे, हार्मोटोन नावाचं. म्हटले तर हे औषध जर आपण गाईला पाजलं तर गाईचा जार लवकर बाहेर पडतो. शक्यतो गाय व्यायच्या आधीच पाजायचं म्हटले ते. यामध्ये मेन्शन केलेलं आहे वेटरनरी नॉट फॉर ह्युमन यूज, फॉर ॲनिमल ट्रीटमेंट ओनली. तर याची प्राईस फक्त आहे 214 रुपये आणि हे 450 ml चं आहे. की बघा त्यांनी चित्र आहे त्याचे. तर हे गाय, म्हैस, शिळी, मेंढी आणि घोडा यांच्यासाठी पण चालतं, म्हणजे यांना आपण यूज केलं तरी पण चालतं. नेमकं असं झालं की माझे मिस्टर हे मेडिसिन आणायला मेडिकलमध्ये गेले आणि नेमकं तेवढ्यामध्ये आमच्या गाईचा जार पडला. ही बॉटल अजून यूज केली नाही, म्हटलं जर पुढच्या वेळेस काम येईल.